परिषद घेतली ती खरं तर हास्यास्पद आहे. ते हास्यास्पद असण्याचं कारण असं आहे की नंदुराजे यांनी पत्रकार परिषदेमधून उत्तर म्हणून नाहीतर पुरवणी आमची असणारी जी पत्रकार परिषद होती ती त्याच्यामुळे मुद्दा म्हणून आम्ही पुढे ढकलून आजच्या दिवशी आज इथं कळंब इथे घेत आहोत. कृष्णा मराठवाड्याचा वचनपूर्ती सोहळा झाला पार पडला आणि जवळपास 11,000 कोटींची जी योजना आहे महत्वाकांक्षी त्या योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर तिथं आमचे नेते प्राध्यापक या जिल्ह्याचे भाग्यविधाते आणि त्याच तानाजी सावंत साहेबांना उद्देशून काही शब्दप्रयोग सुद्धा नंदुराजे यांनी केले. परंतु ती पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मी एकच गोष्ट सांगणार आहे की तो उल्लेख करत असताना नंदुराजेंनी काही गोष्टी केल्या आणि काल परवा काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धाराशिवला जी परवा आंदोलन केलं, काल आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये काही लोक कुंटणखाना चालवत असल्याचं दिसून आलं आणि त्या कुंटणखान्याच्या ह्याच्यातून जवळपास 1 महिनाभर आतमध्ये जेलमध्ये राहून आले आणि त्या लोकांनी तानाजी सावंत साहेबांच्या विरोधात काल आंदोलन केलंय. खरं तर हीच हास्यास्पद गोष्ट आहे. जे लोक कुंटणखाना चालवतात आणि त्याला ह्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार आणि खासदार त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि त्याच लोकांना नंदुराजे निंबाळकर यांनी काल पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि तानाजी सावंत साहेबांवर चिखलफेक करण्याचं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की असभ्य भाषा तानाजी सावंत साहेबांनी वापरली. तर मला वाटतंय की असभ्य भाषा कशाला म्हणायचं? बाप काढला ह्या बाप काढल्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, त्यांच्या बुडाला लागली आणि बाप मी तुम्हाला माहिती गेल्या 1-2 वर्षापासून तुम्ही पाहताय तुमच्याच उबाटा गटाचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे आणि तत्कालीन पक्षप्रमुख असणारे जशा ज्या पद्धतीने तानाजी सावंत साहेबांनी त्यांचा तत्कालीन उल्लेख केला त्याच पद्धतीने मी त्यांना सुद्धा तत्कालीन म्हणतोय. त्यांनी रोज उठसूट बाप काढतात, बाप चोरला आणि ते तर बाप काढतायत परंतु त्यांचा बिनलग्नाचा पोरगा असणारा आदूबाळ, त्याला आदित्य ठाकरे म्हणणार नाही, त्याला मी आदूबाळ म्हणेल, तो आदूबाळ सुद्धा आमचा रोज बाप काढतोय. ज्याचं आणखी लग्न नाही तो रोज आमचा बाप काढतोय. मला वाटतंय जर तुम्ही आमचा सारखंच बाप करत असाल, आमचे पक्षप्रमुख असणारे एकनाथजी शिंदे साहेबांचा बाप करता, त्यांच्या 3-4 वर्षाचा जो नातू आहे त्याचा सुद्धा तुम्ही खालच्या भाषेमध्ये उल्लेख करता. मला वाटतंय खरं तर तुमच्याविषयी आम्ही खालच्या भाषेत न बोलता तुम्हीच किती खालच्या थराला जाता आणि तुम्ही तुमचीच संस्कृती दाखवून येत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस तुम्ही होऊच शकत नाहीत. खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारस हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि ते तुम्हाला दाखवून दिलेले. दुसरी गोष्ट, बाप काढत असताना बऱ्याच गोष्टी केल्या आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या मीडियाच्या आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारू इच्छितो की बापानं पक्ष फक्त तुमच्यासाठीच काढला का? ही काय वंश परंपरागत चालत असणारी मंदिर ट्रस्ट आहे का? त्या ट्रस्टवर तुमच्या बापानंतर तुम्ही बसणार, तुमच्यानंतर तुमचा नातू बसणार, नातवानंतर पंतू बसणार. मला वाटतं ही पब्लिक मध्ये काम करणारं सेक्टर आहे आणि इथं वारसा चालणार नाही. तसेच दुसरी गोष्ट, नंदुराजे बोलले किंवा खालच्या भाषेला एकदम तानाजी सावंत साहेब एकदम खालच्या भाषेत बोलले, असभ्य बोलले. तर तुम्हाला मी असभ्य भाषा इथं वापरणार नाही, परंतु असभ्य भाषा ज्या उद्धव साहेब ठाकरे यांच्या स्टेजवरून एक कुठला तरी एक विस्तारक आहे तो राज्यभर वाचाळवीर आणि इळू भाषण करतो असा तो वाचाळवीर आहे. त्याने शब्दप्रयोग काय केले, मी जशाच तसे शब्दप्रयोग इथं व्यक्त करतोय. हलकट, काढून फेकून दिलेला, गद्दारांची अवलाद, तान्या लय कडू बेण्याचं, खेकड्याची अवलाद, तान्या सावंत. ह्याच्या काय भय का आमचे तानाजी सावंत साहेब मामाला बोलल्यासारखी एकेरी भाषा वापरतोय? ह्याचं वय काय, ह्याची अवकात काय? आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही सहन करतोय. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही शेंड आहोत, परंतु ज्या भाषेत तो बोलला. दुसरी गोष्ट, ज्या स्टेजवर तुमचे पक्षप्रमुख भाषण करणार आहेत आणि अगदी पक्षप्रमुख तुमच्या स्टेज पर्यंत पोहोचलेले असताना सुद्धा तुम्ही स्टेजवर बोलत असताना काय बोललात? नितेश राणेंना उद्देशून बोलत असताना काय बोलले? नितेश राणे नेपाळचं आहे का राण्याचं आहे त्याचा DNA टेस्ट केली पाहिजे, करून बघितली पाहिजे, नेमकं हाय कुणाचं कळाना. आता हे राजकीय स्टेज आहे आणि राजकीय स्टेजवर अशा पद्धतीचे अश्लील आणि आई बहिणीवर जाऊन त्यांच्या शब्दप्रयोग केले जातात. हे तुमच्या असभ्यतेचं वर्तन नाही का? हे माझं सांगणं ह्या जिल्ह्यातल्या जनतेला आहे आणि नंदुराजे निंबाळकर यांना आहे. हे तुम्हाला असभ्यतेचं वर्तन दिसत नाही का? दुसरी गोष्ट, मी चावला म्हणला, त्याच्यानंतर 12 बैली चौऱ्या नांगर लावला. आता 12 बैली चौऱ्या नांगर लावणं ही तुमच्या सभ्यतेचं लक्षण आहे का नंदुराजे? ह्या जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या सभ्यतेचं लक्षण आहे का? तुमच्या स्टेजवर अशा अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली जाते.
दुसरी गोष्ट, तुमच्या स्टेजवर अंधारेबाई बोलतात. अंधारेबाई बोलत असताना काय बोलतात? तुम करे सो प्यार, तुम करे सो कायदा, आणि हम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. आता मला सांगा, रासलीला, कॅरेक्टर ढीला, प्यार हे एखाद्या राजकीय स्टेजवर सभ्यतेचं लक्षण आहे का? तर मला वाटतंय राजकीय स्टेजवर राजकारणाची पातळी जर सगळ्यात जास्त कुणी खालवली असेल तर उभाटा गटाचे नेते, आणि त्यांनी कुत्र्यासारखं आमच्या अंगावर येण्यासाठी, धावून जाण्यासाठी जे सोडलेले अंधारेसारखे, आणि तो कुठला जो विस्तारक आहे, कोण कुळी नावाचा, कोण वाळू चोर होता, चोऱ्या लबाड्या करून फक्त शिव्या देण्यासाठी त्याला स्टेजवर ठेवलं जातं, आणि त्यांची असभ्यतेचा बाजूला ठेवून आमच्या असभ्यतेवर बोललं जातं. दुसरी गोष्ट, तानाजी सावंत साहेब त्या दिवशी ज्ञानेश्वर पाटलाविषयी बोलले. ज्ञानेश्वर पाटलाविषयी बोललेलं त्यांना एवढं का लागलं? मला वाटतं ज्ञानेश्वर पाटील जर जिवंत असतील तर ती खऱ्या अर्थानं तानाजी सावंत साहेबांनी 24 तासाच्या आत, 48 तासाच्या आत त्यांची सर्जरी करण्यासाठी काय ज्या परमिशन आणल्या त्याचा सगळा जो खर्च केला, आणि त्या निमित्तानं जी ज्ञानेश्वर पाटील जिवंत राहिले त्याच्यावर बोलले. तर मला वाटतं ह्यांना वाटलं की बा ते उपकाराची भाषा केली. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे, जर ही तुम्हाला उपकाराची भाषा वाटत असेल तर तुमच्याच पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आम्ही त्यांना आजी साहेब म्हणतो, उद्धव साहेबच म्हणतो, ते उद्धव साहेब ठाकरे उठसूट रोज आमचा बाप करतात. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय केलं तर कोरोनामध्ये जे काम केलं त्या कामाच्या ह्याच्यातूनच हा महाराष्ट्र जिवंत राहिला, कृष्णानंद दुसरे. तर त्या निमित्तानंच महाराष्ट्र जिवंत राहिला. मग ही तुमची उपकाराची भाषा नाही का? मला इथं जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगायची आहे, जर खऱ्या अर्थानं उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोनामध्ये घरात बसून फेसबुकवर काम करून जर महाराष्ट्राच्या जनतेला वाचवण्याचं काम केलं असेल तर मला इथं महत्वाची गोष्ट सांगायला लागेल. सन्माननीय त्यावेळेस आरोग्यमंत्री असणारे राजेश टोपे यांच्या आई एक्सपायर झाल्या होत्या. आई एक्सपायर झाल्याच्या नंतर त्या आईला आग्नी दिल्याच्या नंतर ते महाराष्ट्रातल्या जनतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरून कोरोना काळामध्ये कुठं काय कमी जास्त घडतंय का ह्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत होते. राजेश टोपेंचा मुद्दाम उल्लेख करतो, कारण ज्यांनी काम केलं तिथं त्यांचा उल्लेख केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, उद्धव साहेब आजारी होते, ठीक आहे, तुम्ही आजारी होतात, मग तुमच्या घरात असणार, तुम्ही ज्याला मंत्रीपद दिलं, जो तुमचा मुलगा होता, जो तरुण होता, ज्याचं आणखी लग्नही झालं नव्हतं, त्याच्या मागे संसारही नव्हता, तो घरात बसून काय करत होता? लहान लेकरासारखं, लहान बाळासारखं आजूबाळ घरात बसून काय करत होतं? ह्या गोष्टीचं उत्तर मला या निमित्तानं नंदुराजे निंबाळकर आणि उभाटा गटाच्या नेत्यांनी इथं देणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी बोललं जातं साहेबांच्या बोलण्यातून पैशाचा माज दिसतो. अरे, पैशाचा जर माज दिसत असेल तर ह्याच पैशाच्या माजातून तुमच्या दृष्टीने तुम्ही त्याला ज्याला माज म्हणता ना, त्याच ह्याच्यातून तुम्हाला खासदारकीचं तिकीट आणण्यासाठी सावंत साहेबांनी सांगितले की 10 कोटी रुपये आम्ही चेकनं दिले. ठीक आहे, लपून छपून बोलले का? चेकनं दिलेले 10 कोटी आणले, तुमच्यासाठी तिकीट मागितलं, तुम्हाला निवडून आणण्यासाठी तन मन आणि धन लावून फिरले, आणि तुम्हाला माणसात आणून बसवलं, तुम्हाला श्रीमंत केलं. पैशाच्या माजाचा विषय जाऊ द्या, पण तुम्हाला श्रीमंत केलं त्याचं काय? तुम्ही त्याच्यावर कधी? खऱ्या अर्थानं गेल्या 2-4 दिवसामध्ये तानाजी सावंत साहेबांनी जो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा वचनपूर्ती सोहळा पार पडला, तिथं काही भाष्य केलं आणि ते असभ्य म्हणून ह्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी असतील, आमदार आणि खासदार असतील, त्यांच्या गुणाला आग लागली. खऱ्या अर्थानं तानाजी सावंत साहेब या जिल्ह्याचे भाग्यविधाते, त्यांनी जो प्रयोग केला, शब्द प्रयोग केला, त्याच्यामुळे जर त्यांना त्यांच्या बुडाला आग लागली असेल तर मला वाटतं तुमच्या स्टेजहून अश्लील शब्द प्रयोग केले जातात. मग ते तुमच्या असभ्यतेचं वर्तन नाही का? ते तुमच्या संस्कृतीचं वर्तन आहे का? ते तुमच्या संस्काराचं लक्षण आहे का? हे दाखवून द्यावं. परंतु मला वाटतंय तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून तानाजी सावंत साहेबांनीच आमदार आणि खासदार यापूर्वी हे 2 प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तन मन आणि धन लावून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये त्यांची पावताभुई कमी होणार आहे, कारण तानाजी सावंत साहेब ह्या दोघांनाही पाडल्याशिवाय राहणार नाहीत, आणि आम्ही सर्व शिवसैनिक आमदार आणि खासदाराची या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये माती केल्याशिवाय राहणार नाही.